पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले, एक विक्रम काकडे आणि दुसरा सुनील टिंगरे यांचा। आणि आता अर्ज भरल्यानंतर संजय काकडे या ठिकाणाहून बाहेर पडलेले आहेत। आता काय ते प्रतिक्रिया देतात पाहणं महत्त्वाचं असेल। तर राष्ट्रवादीत उमेदवारीवरून मोठा ड्रामा पुण्यात पाहायला मिळाला। काल रात्री बैठक पार पडली, सकाळपासून बैठक सुरू होती। अखेर विक्रम काकडे हे अधिकृत उमेदवार आणि सुनील टिंगरे हे सुरक्षेचा भाग म्हणून डमी उमेदवार म्हणून अर्ज भरणार असं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं। आणि उमेदवारी आधीच संजय काकडे आणि विक्रम काकडे यांनी पक्षात म्हणजेच राष्ट्रवादीत प्रवेश केला। आता अर्ज भरून झालेला आहे, त्यानंतर संजय काकडे काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्त्वाचं। तर याच मुद्द्यावरून पुण्यात राष्ट्रवादीत मोठा ड्रामा पाहायला मिळाला। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कुणाचं नाव निश्चित होतं याची कुठलीही स्पष्टता नव्हती। अखेर राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे हे अधिकृत उमेदवार असतील हे सांगण्यात आलेलं आहे। सुनील टिंगरे यांचा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल झालेला आहे। विक्रम काकडे हे पार्थ पवार यांच्या जवळचे मानले जातात। मागच्या वेळेला सुद्धा विधान परिषदेच्या उमेदवारीच्या वेळेला जी नावं चर्चेत होती त्यात एक नाव विक्रम काकडे यांचं त्याही वेळेला चर्चेत होतं। अरे आता बास ना, पहिले साहेब बोलतील, पहिले साहेब बोलतील। तुम्ही शांतता ठेवा, मग मी चालू करतो तोपर्यंत नाही। मी बोलणार आहे। पुणे विभागाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप, शिंदे सेना आणि मित्र पक्ष या सगळ्यांच्या वतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विक्रम काकडे यांचं अर्ज दाखल केलेला आहे। विक्रम काकडे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी, सर्व स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणानं चर्चा करून ही निश्चित केलेली आहे। पुण्याची जागा महायुतीमध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली आहे आणि त्यामुळेच हा फॉर्म भरण्यासाठी केंद्रीय मंत्री आपले मुरलीधर अण्णा मोहोळ, माननीय महापौर परशुरामजी वाडेकर, मिनलताई, नीलमताई गोरे हे सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी यावेळेला उपस्थित होते। आणि अजून आम्ही आजच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत, वेळेपर्यंत कोणी कोणी फॉर्म भरलेले आहेत, कसे कसे फॉर्म भरलेले आहेत हे स्पष्ट होईल। आणि त्याच्यानंतर स्क्रुटिनी आणि माघार याच्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध होईल। ही आजची वस्तुस्थिती आहे।
राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे आणि महायुतीचे सगळे लोक हे एकत्रित आहेत आणि एकत्रितपणानं ही निवडणूक आम्ही जिंकू, चांगल्या मताने जिंकू, अशा प्रकारचा निश्चित आत्मविश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत. फॉर्म मग एकच भरलाय का दोन भरला? सुनील टिंगरे पण इच्छुक होते, ते पण फॉर्म भरायला आले होते. असं आहे की ज्या वेळेला आपण अर्ज भरतो त्यावेळेला त्याच्यात तरतूद अशी असते ती मुख्य उमेदवार आणि त्याला एक सबस्टिट्यूट कॅन्डिडेट, म्हणजे कुठल्याही कारणानं पहिल्या उमेदवाराचा अर्ज जर बाद झाला तो जो सबस्टिट्यूट कॅन्डिडेट असतो तो त्या ठिकाणी पक्षाचा अधिकृत उमेदवार बनतो. आणि म्हणून विक्रम काकडे यांचे 2 फॉर्म, सुनील टिंगरे यांचे 2 फॉर्म हे आतापर्यंत आम्ही भरलेले आहेत. त्याच्यामुळं याच्यामध्ये नवीन असं काही नाही, ही परंपरा आहे आणि त्या कायद्याने सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये वावगं काही आहे असं मानायला काही जागा नाही. पण विक्रम काकडेच अधिकृत उमेदवार का? भाजप किंवा राष्ट्रवादी लढणार असा सुरुवातीला तिढा होता, त्यानंतर राष्ट्रवादीकडे फायनल झालं. मुद्दा असा आहे काकडे त्या अर्थाने असं आहे की काकडेंनी आज पण केला, संजय काकडे